अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती ठेवण्यात आली आहे। काल प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे फोटो सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये व्हायरल झाले। प्रभू श्रीरामाची मूर्ती गर्भगृहात विराजमान झाली असून त्यांच्या अभिषेकाची संबंधित कार्यक्रम सुरू आहेत। प्रभू श्रीरामांची मूर्ती काळ्या रंगाचीच का असा प्रश्न अनेकांना पडलाय। रामाची मूर्ती काळ्या रंगाची का आहे याचं उत्तर शिल्पकार अरुण योगीराज यांची पत्नी विजेता योगीराज यांनी दिलं आहे। मूर्तीसाठी काळ्या पाषाणाची निवड करण्यामागे एक मोठं रहस्य असल्याचं त्यांनी सांगितलंय। या कृष्णशिलामध्ये असे गुणधर्म आहेत ज्यामुळे दुधाचे कोणतेच परिणाम होत नाहीत। आपण देवाला दुधाचा अभिषेक करतो किंवा मूर्तीला दूध अर्पण करत असतो। दुधातील घटकांचा मूर्तीवर कोणताच परिणाम होत नसल्याने कृष्णशिळा मूर्तीसाठी वापरण्यात आली आहे। या कृष्णशिळा म्हणजेच काळ्या पाषाणावर कोणत्याही ॲसिड किंवा आग किंवा पाण्याचा परिणाम होत नाही। हजारो वर्षापर्यंत ही मूर्ती अशाच प्रकारे दिसेल असं शिल्पकार एका वृत्तमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या। दरम्यान काळे पाषाण हे कॉन्ट्रास्ट नसून मूर्तीचे सौंदर्य वाढवत असतात।